श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं, अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला विनंती केली, हे देवा, आता हे ज्ञान, जे योगाबद्दलचं ज्ञान पुष्कळ झालं, थिअरी पुष्कळ झाली, आता मला विज्ञान सांगा, म्हणजे प्रॅक्टिकल योग कसं करायचं ते सांगा, असं अर्जुन म्हणाला होता। त्यावेळेस भगवान काय म्हणाले, थोडा धीर धर, मी सांगतो तुला, परंतु तिच्या अगोदर हे या योगाचं महत्त्व सांगतो, म्हणजे तुला तिच्यामध्ये आस्था निर्माण होईल। ह्या योगाचं महत्त्व भगवान अगोदरच्या सत्रात सांगितलेले आहेत। आता प्रत्यक्ष ध्यान कसं करावं ते भगवान सांगत आहेत अर्जुनाला। ते काय म्हणतात बघा, शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः न अत्युच्छ्रितम न अतिनीचम शैलाजीन कुशोत्तरम। शुचो देशे म्हणजे काय की पवित्र जागा, ती जागा जी आहे, याच्यामध्ये 5-6 गोष्टी आहेत। ती जे आपण ज्या ठिकाणी ध्यान करण्यासाठी बसतो ती जागा पवित्र असावी। नंतर उंच ठिकाणी पण बसू नये आणि खाली जमिनीच्या खाली पण बसू नये, अशा प्रकारची जागा असावी। ती सपाट असावी, म्हणजे खालीवर असू नये, आणि ती जागा एकांतात असावी, अशा प्रकारे। मग इथं काय सांगतात श्रीकृष्ण महाराज की पहिलं दर्भ अंथरावं। दर्भ एक प्रकारचं गवत आहे, ते अंथरावं आणि तिच्यावर मृगाजीन घालावं आणि नंतर मऊ वस्त्र घालावं, म्हणजे खाली एक प्रकारचं गवत, नंतर मृगाजीन आणि नंतर मऊ वस्त्र। आता हे काही आपणाला जमत नाही आहे, मृगाजीन मिळणं कठीण आहे, आणि ते मिळवणं पण कायद्याप्रमाणे गुन्हा आहे। मृगाजीन म्हणजे मृगाचं कातडं, ते आता करू शकत नाही, कायद्याप्रमाणे आपण ते मिळवू शकत नाही। आता दर्भ जो आहे तो पण मिळणं कठीण आहे। मग काय करायचं, आपण एक मऊ वस्त्र घ्यायचं आणि ते मऊ वस्त्र अंतरायचं आणि तिच्यावरती बसायचं। मग त्या आसनावर स्थिर बसायचं। स्थिर बसून या अगोदर सांगितल्याप्रमाणे पद्मासन घालायचं किंवा अर्धपद्मासन किंवा सुखासन। काही जणाला खाली बसता येत नाही, मग त्यांनी खुर्चीवर बसावं असं। परंतु सुख समाधानानं, म्हणजे जास्त ताण पडू नये, शरीरावरती जास्त ताण पडू नये, शरीर जास्त आकडू नये, अशा प्रकारे सुखानं चांगल्या प्रकारे एकांत ठिकाणी बसावं। आता ध्यान करण्यासाठी जागा कशी असावी हे ज्ञानेश्वर महाराज सविस्तर वर्णन करतात। ते काय वर्णन करतात आपण पाहू थोडक्यामध्ये। ते म्हणतात बघा, जेत अरानुकेचे निकोडे बैसलिया उठो ना आवडे वैराग्याशी धुनी चढे देख लिया। म्हणजे अशा ठिकाणी बसावं की आपल्याला तिथून उठूच वाटू नये, अशा प्रकारची जागा निवडावी की मन शांत राहावं, तिथून उठू वाटू नये आपणाला, आणि तिथं वैराग्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी अशी जागा निवडावी। जो संती बसविला ठावो संतोषाशी सावावो मना हो उत्साहो धैर्याचा। अशी जागा निवडावी की ज्या ठिकाणी संत महात्मे निवास करतात, संत महात्म्याचं जाणं येणं असतं। अशा ठिकाणी जर तुम्ही ध्यान करायला बसलात तर मनाला संतोष होतो,
मनाला उत्साह येतो, धैर्य येतं. अशा प्रकारची जागा निवडावी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणखीन काय म्हणतात पहा. आणखी एक पाहावे जे साधकी वस्ते व्हावी आणि जनाचिनी पायरवे रोळेचिना. म्हणजे ज्या ठिकाणी आता अगोदर सांगितल्याप्रमाणे संत महात्म्याची वर्दळ असावी, तिथे संत महात्मे असावेत, परंतु जनसामान्याची वर्दळ नसावी. आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की ज्या ठिकाणी मंदिरामध्ये सुद्धा गेल्यानंतर फार भाविकाची वर्दळ असते, ती जागा ठीक नाही आहे. या ज्ञानेश्वर महाराजाच्या म्हणण्याप्रमाणे अशी जागा ठीक नाही जिथं वर्दळ नाही. संत महात्मे आहेत परंतु तिथं वर्दळ नाही, अशी जागा निवडावी. आणखीन काय म्हणतात पहा. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा तेथ निगुठ मठ होवावा का शिवालय. म्हणजे अशा प्रकारची जागा हे अर्जुना असं निवडावा की ज्या ठिकाणी मठ असावा किंवा महादेवाचं मंदिर असावं, अशा प्रकारची जागा निवडावी असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. आणखीन काय म्हणतात. दोही माझी आवडे ते जे मानले होय चित्ते बोध करून एकांते बैसे. मग ह्या दोन्हीपैकी मठापैकी किंवा शिवालयापैकी जे तुला आवडतं, जे तुझ्या मनाला भावतं, अशी जागा तू निवडायचं आणि त्या ठिकाणी एकांतात बसायचं असं ते सांगत आहेत. मुख्य उद्देश हा आहे तिथे एकांत मिळावा, हा उद्देश आहे. नंतर म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पाहावे राहील ते तर रचावे असं नाही. काही करा, अशी जागा निवडा की तिथं मन रमावं, मनाला शांत वाटावं. मग ती आपल्या घरातली जागा असली तरी सुद्धा चालेल किंवा एखादी मंदिरातली. काही मंदिरं अशा ठिकाणी असतात की तिथं जास्त वर्दळ नसते, अशी जागा निवडावी ज्या ठिकाणी आपलं मन रमावं. नंतर काय म्हणतात पहा. परी सावयाची उंच होईल तरी अंग हन डोलेलं नीच तरी पावेल भूमिदोष. मग ती जागा कशी असावी. जास्त उंच राहू नये, जास्त उंचीवरती राहू नये. उंचीवरती राहिल्यानंतर काय हवा लागते, वारा लागते, मग अंग डोलतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि नीच म्हणजे भूमीच्या खाली जर असेल तर भूमिदोष लागतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे ती जागा जी आहे उंच पण असू नये आणि खाली खोल पण असू नये. मंदिर असलं तर सारं चांगलं आहे, परंतु त्या मंदिरामध्ये वर्दळ नसावी. म्हणून तेसे न करावे समभावे धरावे हे भो असो व्हावे आसन ऐसे. अशा प्रकारचं आसन निवडावा, अशा प्रकारची जागा निवडावी जिथे वर्दळ नाही, जमीन सपाट असावी, उंच पण नसावं आणि खाली खोल जमिनीच्या आत पण नसावं, अशा प्रकारची. आणि ज्या ठिकाणी संत महात्म्याने अगोदर तिथं काही तपश्चर्या केली असेल ती जागा फार पवित्र मानतात. आता येथे एक मला उदाहरण आठवतं की नारद मुनीचं नेहमी भ्रमण असतं, त्रिलोकामध्ये कुठे जातात ते. मग एक वेळेस ते असेच हिमालयामध्ये गेले. हिमालयामध्ये गेल्यानंतर घनदाट वन होतं. नारद मुनीचा एक स्वभाव आहे, एका ठिकाणी कधीच थांबत नाही. ते सारखं फिरत असतात, थांबले तर थोडा वेळ थांबतात. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर नारद मुनींना फार मनाला त्यांच्या फार शांती वाटली, मन प्रसन्न झालं, त्यांना फार आनंद वाटला आणि त्या स्थानावरती ते बसले, ध्यानात बसले. नारद मुनींना कधी ध्यान केलं नाही. नारद मुनी एका ठिकाणी कधीच बसत नव्हते, सतत नारायण 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 करत त्यांचं भ्रमण असायचं. एका ठिकाणी त्यांना बसायची सवय नव्हती, एका ठिकाणी ते बसले नव्हते. त्यांना पुराणामध्ये येतात, त्यांना दक्षाचा श्राप होता की तू एका ठिकाणी बसू शकत नाहीस, एका ठिकाणी राहू शकत नाहीस, तू सारखं भ्रमण करत राहशील, असा दक्षाचा श्राप होता. ती कथा मोठ्या येथे सांगणार नाही. सांगायचा उद्देश असा की एका ठिकाणी न बसणारे नारद मुनी हिमालयामध्ये एका स्थानी
शांत बसले आणि ध्यानात बसले. त्यांना फार चांगलं ध्यान लागलं. ते ध्यान खंडित करण्यासाठी इंद्राने पुष्कळ प्रयत्न केला, परंतु ते त्यांचं ध्यान तुटू शकलं नाही. सांगायचा उद्देश असा की अशी जागा निवडावी की जेणेकरून ज्या ठिकाणी बसल्यानंतर मन शांत होईल आणि ध्यान करण्यासाठी चांगलं वातावरण निर्माण होईल. आता पुढे काय म्हणतात बघा. आपण श्रीकृष्ण महाराज काय सांगत आहेत. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चितेंद्रिय क्रिया उपविश्यासने युजात योगम आत्मविशुद्धे. म्हणजे त्या आसनावर बसायचं. जे आसन आपण जी जागा निवडली त्या जागेवरती आसन ठेवायचं आणि त्या आसनावरती बसायचं आणि मन एकाग्र करून, एकाग्रम मना कृत्वा, मन एकाग्र करून बसायचं आणि इंद्रिये, आपले जे इंद्रिय आहे आणि मन याला आवरून धरायचं. म्हणजे मनाला विषयाकडे जाऊ द्यायचं नाही आहे आणि आपल्या अंतःकरणाच्या शुद्धीकरिता योगाचा अभ्यास करावा. युजात योगम आत्मविशुद्धे. मग आत्मच्या शुद्धीसाठी हा अभ्यास करावा, योगाचा अभ्यास करावा असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. मन एकाग्र करावं आणि इंद्रिये व मनाला आवरावं आणि आपल्या अंतःकरणाच्या शुद्धीसाठी हा योगाचा अभ्यास करावा असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आणखीन काय सांगतात पाहू आपण. आता आसन घातलेलं आहे, जागा निवडली, आसन घातलेलं आहे, त्या आसनावरती आपण बसलेलं आहे. इथे एक गोष्ट सांगतो की आपण ज्या आसनावरती बसून जप करतो, ध्यान करतो, धारणा करतो, ते आसन आपण कुणाला द्यायचं नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, शास्त्र सांगतं. आणि एकच आसन वापरायचं. मग ते कसलं का असेना, आपण जे निवडायचं ते आसन आणि त्या एकाच आसनावरती बसून आपण ध्यान करायचं, जप करायचा. ते आसन कुणालाही द्यायचं नाही. तशा प्रकारे आपली जी जपमाळ आहे ती जपमाळसुद्धा कुणालाही द्यायची नाही. ती फक्त आपणच वापरायची. कारण आसनामध्ये किंवा आपल्या जपमाळेमध्ये एक प्रकारची ऊर्जा भरलेली असते. आपण जे काही ध्यान करतो, धारणा करतो, एक ऊर्जा तयार होते, एक वलय तयार होतं. ते वलय आसनामध्ये आणि माळेमध्ये स्थापन होत असतं. म्हणून आपली जपमाळ आणि आपलं आसन दुसऱ्या कोणालाही देऊ नये. मग श्रीकृष्ण महाराज आता काय सांगतात बघा. तुम्ही आता जागा निवडली, आसन घातलं, आसनावर तुम्ही बसलात, मग काय करायचं. समम काया शिरोग्रीव धार्येन अचलम स्थिरः सप्रेक्ष्य नासिकाग्रम स्वम दिशच्च न अवलोकयन. मग इथं काय करायचं. काया शिरोग्रीव समम म्हणजे शरीर, आपलं शरीर जे आहे, पाठ आहे, मान आहे, मस्तक आहे, हे जे आहे हलू न देता सरळ स्थिर असं खडी बसायचं आणि इकडे तिकडे न पाहता नासिकाच्या अग्रभागाकडे लक्ष केंद्रित करायचं, दृष्टी ठेवायची. आता इथं नासिकाचे अग्रभाग, काही संत महात्मे म्हणतात नासिकाचे अग्रभाग म्हणजे हा भाग, काही म्हणतात नासिकाचा अग्रभाग म्हणजे डोळे, दोन जे भुवया आहेत तिच्यामधला जो भाग आहे आज्ञाचक्र, त्या आज्ञाचक्रावरती दृष्टी ठेवावी. काही जण म्हणतात नाकाच्या शेंड्यावरती दृष्टी ठेवावी, काही म्हणतात आज्ञाचक्रावरती दृष्टी ठेवावी किंवा मन लावावं. आपल्याला जे आवडेल ते आपण करावं. अशा वेळेस मुख्य काय आहे की सरळ बसणे. आपण पद्मासन घातलेलं आहे किंवा अर्धपद्मासन आहे, सुखासन आहे किंवा खुर्चीवर बसलो, आपण सरळ बसायचं. पाठ, मान हे डोके सरळ असावेत. परंतु हे करत असताना कोणत्याही शरीरावरती ताण असू नये. तिच्यावरती कोणतंही शरीर
किंवा कोणताही भाग शरीराचा आखडला जाऊ नये आणि आपणाला जिथं आवडेल त्या ठिकाणी, म्हणजे कुणाला आज्ञाचक्रामध्ये दृष्टी म्हणजे मन ठेवू शकता किंवा नासिकाग्र. आता जर तुम्हाला आज्ञाचक्रावरती जर मन केंद्रित करायचं असेल तर काय करायला पाहिजे, डोळे बंद करायला पाहिजे, डोळे झाकायला पाहिजे. आणि समजा नासिकाग्रेकडे पाहिजे असेल तर डोळे अर्धवट उघडायला पाहिजे आणि दृष्टी ठेवून बसायला पाहिजे. आता याच्यामध्ये आणखीन एक आहे, सुरुवातीला साधक का होतं की हे ध्यान करत असताना आपण हलू शकतो, असं हलवू शकतो, इकडे हलवू शकतो, कारण तशा प्रकारची आपल्याला अनुभव नसतो, प्रॅक्टिस नसते. मग काय करायला, भिंतीला टेकून बसायचं, काहीतरी एक सपोर्ट असावा, म्हणजे आपण हलणार नाही, डुलणार नाही. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पाठ आहे, मान आहे आणि डोकं सरळ असावं, हलवू नये, इकडे तिकडे पाहू नये, डोळे बंद करावेत आणि किंवा अर्धवट डोळे उघडे ठेवावेत. अशा प्रकारचं ध्यान करीत बसावं असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. काया शिरोग्रीव म्हणजे शरीर, पाठ, मान, मस्तक हे स्थिर अचलम म्हणजे हलू न देता स्थिर असावं, अशा प्रकारची गोष्ट ते सांगत आहेत. आता आणखीन काय म्हणतात पहा. मग असं केल्यानंतर काय होतं, प्रशांतात्मा विगतभिः ब्रह्मचारी व्रते स्थितः मना संयम माचितो युक्त आसीत मत्परः. प्रशांतात्मा म्हणजे शांत अंतकरणाने. इथं फार महत्त्वाची गोष्ट आहे, अंतकरण शांत असावं. विगतभिः म्हणजे भीती न बाळगता, कशाची भीती राहू नये. आणि भगवान म्हणजे भगवान सांगत आहेत मीच परमध्येय आहे, अशा प्रकारची भावना ठेवून ब्रह्मचारी व्रताचे पालन करायचं, मनाचा संयम करायचा. मीच परमध्येय आहे म्हणजे भगवंताचं आपण ध्यान करणार आहोत असे समजून माझे ध्यान करीत शांत बसावं, अशा प्रकारची सांगत आहेत. हा अष्टांग योगामध्ये सांगितलेला हा शेवटचा भाग आहे की धारणा, ध्यान आणि समाधी. मग असं करत करत जर तुम्ही हळूहळू, आणि मुख्य काय आहे, सुरुवातीला काय होईल की मन आपलं इकडे तिकडे जाईल, मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही आहे, मनाचा प्रवास कुठेही जातो. मन एका ठिकाणी आपण कार्य करतो आता, परंतु मन दुसरीकडे जातं. अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते, होऊ द्यायचं, कारण आपल्या सुरुवात आहे, अभ्यास आहे आपला. तर अशा प्रकारे मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. स्थिर बसण्याचा अगोदर सवय लावून घ्यायची, मन स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा आणि हा अभ्यास सतत अभ्यास करत राहायचा. अशा प्रकारची तुम्ही जर करत राहाल तर हळूहळू एकाच वेळेस सर्व गोष्टी होणार नाहीत, तर ह्या गोष्टी हळूहळू होतील. तर अभ्यास सोडायचा नाही, काही झालं तरी अभ्यास सोडायचा नाही. मन जरी इकडे तिकडे जाऊ लागलं तर अभ्यास सोडायचा नाही. आता याचा थोडा सार सांगतो की हे आपण जे अष्टांग योग केलं, ध्यान, धारणा, समाधी, याचा थोडा थोडक्यात सांगतो की प्रथम जागा निवडावी, जागा निवांत असावी, अशा ठिकाणी आपण बसावं, जिथं वर्दळ नसावी, शांत असावं. आता अशा ठिकाणी काय होतं की जंगलामध्ये तर आपण जाऊ शकत नाही, किंवा मंदिरामध्ये गेल्यानंतर आजकाल मंदिरामध्ये पण पूर्ण पुष्कळ गर्दी असते, मग अशा ठिकाणी होत नाही. परंतु आपण आपल्या घरी करू शकतो. त्यावेळेस काय करायचं, घरामध्ये पण बरेच वर्दळ असते, मनुष्य असतात, व्यक्ती असतात. मग अशा वेळेस ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं
आणि ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर आपणाला एकांत मिळतो. हे अगोदर सांगितलेलं ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, 2.5-3 तास अगोदर सूर्योदयाच्या त्यावेळेस उठायचं. त्यावेळेस वातावरण पण शांत असतं. आता पुढच्या सत्रामध्ये थोडक्यामध्ये ह्या ध्यानधारणा याबद्दल आपण विचार करू. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. असं अभ्यास करत करत केलात की हे साध्य होतं. आता पुढच्या सत्रामध्ये थोडं विस्ताराने पाहू की कशा प्रकारे करायचं ते. आता हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.